संजयनगर परिसरात असलेल्या आरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या चोरट्यांकडून पोलिसांनी घरफोडीतील 1,45,000चे दागिने आणि 2,94,100 रुपये रोकड असा एकूण 4,39,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली। सौरभ महादेव पवार, वय वर्ष 22, राहणार राजीवनगर, सांगली असे अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आरवाडे पार्क येथे अफसाना मुलानी या आपल्या कुटुंबियांसह राहत होत्या। दिनांक 4 मार्च रोजी मुलानी या बाहेर गेल्या असता बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केला। याबाबत मुलानी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात सराईत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संजयनगर येथील मंगळवार बाजार येथे असलेल्या मनपाच्या गाळ्याजवळ एक जण चोरीचा माल विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित सौरभ पवार त्या ठिकाणी आला। त्याच्यावर संशय आल्याने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याजवळील पिशवीत दागिने आणि लाखोंची रोकड मिळाली। सदरच्या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्याने सांगितलं की काही दिवसांपूर्वी आरवाडे पार्क येथील बंद घर फोडून घरफोडी केलेली आहे आणि यावेळी त्याच्याकडून 1,45,000चे दागिने आणि 2,94,100 रुपये रोकड असा एकूण 4,39,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याला पुढील तपासकामी संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।